नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत। आता घेऊया टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। इंडिगोचा मोठा निर्णय, दिल्ली बंगळुरूची विमानसेवा तुर्तास स्थगित, नाशिककरांना फटका। तांत्रिक कारण दिलं असलं तरी पायलटच्या कामाचं पुनर्नियोजन करण्यासाठी सेवेत कपात केल्याची माहिती। मेमध्ये धावणार मोनोरेल, चेंबूर येथे मेट्रो आणि मोनोरेलची जोडणी। मेट्रो 2B मार्गिकेतील चेंबूर स्थानक आणि मोनोरेल एकाच वेळी सेवेत। अमरावतीत गोपाल अरबट यांच्याकडून शंकरपटाचे आयोजन। मध्यप्रदेश महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं बैलजोडी दाखल। शंकरपट पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी। नाशिकच्या बांगलांमध्ये भूताच्या अफवेनं भीतीचं वातावरण। सोशल मीडियावर भूताचे फोटो व्हिडिओ व्हायरल। पोलिसांचा अफवा पसरवणाऱ्या विरुद्ध कारवाईचा इशारा आहे। कामगार मंत्र्यांच्या जिल्ह्यातच बांधकाम मजुरांचे ठेकेदारांकडून शोषण। बुलढाण्यात मजुरांना कुठल्याच सुविधा पुरवल्या जात नसल्याचा परप्रांतीय मजुरांचा आरोप आहे। प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष आहे। कोल्हापुरातल्या रेव्हेन्यू कॉलनीत पाणी टंचाई। गेल्या 2 महिन्यांपासून पाईपलाईनची गळती काढण्याचं काम संथ गतीनं। काढलेल्या खड्ड्यात ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्यानं नागरिकांमध्ये संताप। अमरावती शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग। नागरिकांच्या वाढत्या तक्रारीमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण। प्रशासनाने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, नागरिकांची मागणी आहे। यवतमाळच्या सेलू येथे गृहसाहित्य किट वाटपात गोंधळ। ठेकेदाराविरोधात मजूर महिलांचा संताप। तर ठेकेदारांच्या मनमानी कारभाराविरोधात कारवाई करण्याची महिलांची मागणी आहे। मुंबईकर पुढच्या 10 वर्षात घोड्याने प्रवास करतील। मुंबई उच्च न्यायालयाकडून पालिकेची कान उघडणी। रस्त्यावरील अतिक्रमणावरून उच्च न्यायालयाचा संताप। यवतमाळ पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात। पहिल्या 750 उमेदवारांपैकी 185 उमेदवारांना मारले दांडी। उर्वरित 535 उमेदवारांनी दिली मैदानी चाचणी। सांगली पोलिसांच्या 59 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू। पहिल्या दिवशी 642 उमेदवारांची मैदानी चाचण्या पूर्ण आहेत। गडचिरोलीत केंद्रीय सहसचिवांनी घेतला धनधान्य किसान योजनेचा आढावा। योजनेच्या अंमलबजावणीत राज्य आणि देशाच्या सरासरीपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त। सांगलीत राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार सोहळा संपन्न। जिल्ह्यातल्या 15 मातांचा पुरस्कार देऊन सत्कार। अखिल भारतीय संत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान। राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या भारत राष्ट्रीय अध्यक्षपदी मोहन चव्हाण यांची निवड। निवडीचं श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातं। डॉक्टर मोहन चव्हाण यांची प्रतिक्रिया। मुंबईच्या मरोळ इथं मासळी बाजार प्रकल्पास मान्यता। 138 कोटींच्या घाऊक मासळी बाजार प्रकल्पास मान्यता। मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश। बेळगावच्या तरुणाची अनोखी जीवनशैली चर्चेत। तरुण 10 वर्षांपासून झाडाच्या पानांवर जगतोय। वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या? कोल्हापूर सर्किट बेंचची राज्य सरकारला विचारणा। राज्य सरकारला 5 मार्चपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश। गडचिरोली जिल्ह्यासाठी अतिरिक्त 668 कोटींची मागणी। जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्याच्या बैठकीत मागणी आहे। मुख्यमंत्री फडणवीस व्हीसीद्वारे बैठकीला उपस्थित। बनावट शिक्का आणि बोगस कागदपत्र बनवणाऱ्या विरुद्ध कारवाईचे आदेश। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। डॉक्टर निखिल लोंढे विरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश। नागपुरातील फुटपाथ मोकळे करा, शहर स्वच्छ ठेवा। पहिल्याच बैठकीत नवनियुक्त महापौर नीता ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश। नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारक समिती अध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल। एका महिलेवर हात उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल। भन्ते सुरई ससाई यांनी हात उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल। नालासोपाऱ्यात 6 कोटी खर्चूनही मजेटिया नाट्यगृह अद्यापही बंद। उपमहापौर मार्शल लोपिस यांनी पाहणी केली। नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिलेत। सोलापूरमध्ये पालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकासाबाबत संवाद। विधानसभा मतदारसंघात प्रभाग चलो अभियानांतर्गत संवाद कार्यक्रम। पहिल्या दिवशी समस्या आणि उपायांवर चर्चा। पुण्यात एचएसआरपी नसलेल्या 15 फेब्रुवारीपासून वाहनांवर होणार कारवाई। मुदतवाढ देऊनही प्रतिसाद कमी मिळाल्यानं निर्णय घेतला। अद्याप 15 लाख वाहनांवर एचएसआरपी नाही। जालन्यात इंदुबाई इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न। कलाविष्कार 2026 या संकल्पनेवर आधारित असलेल्या कार्यक्रमात लहान मुलांनी सादर केले नृत्य।
हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त जय्यत तयारी. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केली मंदिर परिसराची पाहणी. वर्ध्यात बच्चू कडू कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक. बच्चू कडूंची तळेगाव येथील कंपनीत धडक. कंपनीच्या अधिकाऱ्यापुढे मांडल्या कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा आहे. नागपुरात भारतीय श्वान चिकित्सक संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती. भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी घेतली आहे केडीएमटी अधिकाऱ्यांची बैठक. डोंबिवली ठाणे प्रवाशांसाठी केडीएमटी कडून पर्यायी बस सेवा सुरू करा. दीपेश म्हात्रे यांच्या सूचना. देशातील चार्टर कंपन्यांच्या विमानाचे ऑडिट होणार. नागरी विमान वाहतूक डीजीसीएचा निर्णय. पहिल्या टप्प्यात प्रमुख 14 कंपन्यांचे स्पेशल ऑडिट. छत्रपती संभाजीनगरमध्ये एआयच्या उत्तरावरून 12वीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये 24 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा पोलीस दलाच्या शिपाई भरतीला काल प्रारंभ. भरती प्रक्रियेत उच्च शिक्षित तरुणाचा मोठा सहभाग. अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 300 कोटींची मागणी. मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद. राज्य नियोजन समितीची ऑनलाईन बैठक. साताऱ्यात कर्मचारी शिक्षकांचं राज्यभर धरणे सत्याग्रह. प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन. कर्मचारी आणि शिक्षक संघटना एकत्र येत केली घोषणाबाजी. बीडच्या लिंबा गणेश येथे जिओ नेटवर्क सेवा महिनाभरापासून खंडित. डॉक्टर गणेश ढवळेंच्या नेतृत्वाखाली टॉवरवर चढून लक्षवेधी आंदोलन. पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनं आंदोलन तात्पुरते स्थगित. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांचं काम बंद आंदोलन. जुनी पेन्शन योजना मान्य करा आणि काळा कायदा रद्द करा अशी मागणी आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं 24 फेब्रुवारीला बोंब मारो आंदोलन. वाढीव वेतनाचा हप्ता अर्थ खात्यातून मिळावा एसटी कर्मचारी संघटनांची मागणी आहे. कामगार संघटनांकडून आज भारत बंदची हाक. केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात आंदोलन. संपाला शेतकरी संघटनांचाही पाठिंबा आहे. ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडी विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं आंदोलन. तर पाचपा खाडी येथील शेल पेट्रोल पंपासमोर आंदोलन. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर धुळे बाजार समिती बंद. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात हमाल मापाडी आक्रमक. धाराशिवच्या आधारभूत किंमत केंद्रामध्ये सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस. एका दिवसात 2.25 लाख क्विंटल सोयाबीन खरेदीचे आव्हान. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न. निवडणुकीत विरोधात प्रचार केल्याच्या रागातून राष्ट्रवादी उमेदवाराच्या समर्थकांकडून हल्ल्याचा प्रयत्न. शिवसेनेचे पदाधिकारी संतोष शिंदेंचा आरोप आहे. भारत अमेरिका व्यापार कराराचा विरोधात विरोधी पक्षाच्या खासदारांचं आंदोलन. संसदेच्या आवारात विरोधी पक्षाच्या खासदारांची निदर्शनं. व्यापार करारामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार. काँग्रेस खासदार प्रियंका गांधींची प्रतिक्रिया. शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची 17 फेब्रुवारीला बैठकीला पक्षातील सर्व नेते उपस्थित राहणार. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता. भारत अमेरिका व्यापार करारावर प्रियंका चतुर्वेदीचं वक्तव्य. व्यापारात शेतकऱ्यांच्या हक्काशी तडजोड. सरकारची अविकसित भारताकडे वाटचाल. प्रियंका चतुर्वेदीचं वक्तव्य आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार. पालकमंत्री सुनेत्रा पवार ऑनलाईन होत्या उपस्थित. यावेळी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सांत्वनपर भेट. यावेळी अजितदादांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत वाहिली आदरांजली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गडकरीवाडा नव्या पर्यावरणपूरक रूपात सज्ज. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकुटुंब गृहप्रवेश केलाय. परंपरा आणि आधुनिक विज्ञानाचा संगम असलेला नवा गडकरी वाडा चर्चेत आहे. परभणी महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार. महापौर पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांचं नाव निश्चित. तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे गणेश देशमुख यांचं नाव निश्चित.
नागपुरात भारतीय श्वान चिकित्सक संघटनेच्या अधिवेशनाचा उद्घाटन समारंभ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उद्घाटन म्हणून उपस्थिती. अजितदादा गेल्याचं दुःख, पारदर्शक चौकशी होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. सुप्रिया सुळेंची माहिती आहे. मी उपस्थित केलेल्या शंकेत तथ्य असल्याचं समोर. षडयंत्राचा छडा लावल्याशिवाय मुख्यमंत्री शांत बसणार नाहीत. रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर अमोल मिटकरींचं ट्विट आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक पार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बैठकीला ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती. आज दादा नाही त्यामुळे जुनं काढायचं नाही. 12 तारखेवरून विचारलेल्या प्रश्नाला सुप्रिया सुळेंचं उत्तर आहे. सोलापुरात भाजपकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची गर्दी. स्वीकृत नगरसेवक पदाच्या 9 जागांसाठी 567 इच्छुकांनी पक्षाकडे मागणी केली आहे. अजितदादा, आज तुम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेणार होतात. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडेंची पोस्ट आहे. दादा, आज तुम्ही हवे होता. राष्ट्रवादी नेते अंकुश काकडे यांचं वक्तव्य. वर्धा जिल्ह्यातील शिक्षकांचे 4 प्रकरणं ऑन द स्पॉट निकाली. वैद्यकीय देयके व सेवा सातत्य मान्यतेबाबत तात्काळ निर्णय. आमदार सुधाकर अडबालेंची शिक्षणाधिकारी दालनातच बैठक. शहापूरसाठी नव्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी द्यावी. भाजप आमदार निरंजन डावखरे यांची मागणी. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले निवेदन. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते सत्कार. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर आणि ग्रामपंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित. धाराशिव नगर परिषदेची आज पहिली सर्वसाधारण सभा. नूतन नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार सभा. अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या समोर आव्हान. धाराशिवमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. तुमच्या विना विजय अधुरा. अजितदादांच्या चरणी विजय समर्पित अशा आशयाचे बॅनर. देशातल्या तपास यंत्रणा लाचार. भाजप नेत्यांना क्लीन चिट देण्यात आलंय. सीबीआय, ईडी, आयबीवर खासदार संजय राऊतांची टीका. मोदी आल्यापासून सर्व घटनेचा तपास. पक्षपाती राऊतांचा हल्लाबोल. रोहित पवारांच्या प्रेझेंटेशनवर चर्चा व्हावी. फडणवीसांनी उडवाउडवीची उत्तर देऊ नये. संजय राऊतांचं वक्तव्य. दादांच्या अपघाताचं सत्य पवार कुटुंबियांनी बाहेर काढलं. सुनेत्रा पवारांनी चर्चा केली असती तर गती आली असती. तपास यंत्रणाबाबत फाजील विश्वास दाखवू नका. राऊतांचं वक्तव्य. मुंबई सुरक्षित ठेवणं गृहमंत्र्यांचं काम, महापौरांचं नाही. महापौरांना मुंबई सुरक्षित वाटत नसेल तर गृह खातं अपयशी. सभागृहात मोदींच्या नावाच्या घोषणा का? संजय राऊतांचा सवाल. नीट धोतर नेसता येत नाही, त्यांनी आम्हाला शिकवू नये. संजय राऊतांचा. माजी राज्यपाल कोश्यारींवर घणाघात. कोश्यारींनी दिला होता राज ठाकरेंना सल्ला. राज्य शासनाच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाचं आयोजन. ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात पुणे जिल्हा परिषद अव्वल स्थानी. कोल्हापूर मनपा विरोधी पक्षनेतेपदी मवियाच्या राजेश लाटकर यांची निवड. महापौर उपराणी निकम यांची भेट घेऊन नगरसेवकांनी सह्यांचे निवेदन देत केली निवड. धाराशिव झेडपी सत्ता स्थापनेसाठी मुंबईत बैठक. मुंबईतील बैठकीत सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला. अध्यक्षपद भाजपकडे, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, सभापतीपद शिवसेनेला देण्याचा फॉर्म्युला निश्चित आहे. सूत्रांची माहिती. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसंदर्भात नवीन सदस्यांना न बोलण्याची तंबी. जयकुमार गोरे यांनी सदस्यांना भाषण न करण्याचा सल्ला दिलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेत गटनेतेपदावरून वाद. 13 पैकी 10 नगरसेवकांचा त्र्यंबक तुपेंना पाठिंबा. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. राजेंद्र जंजाळ यांनी स्पष्ट केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपमध्ये चुरस. 5 जागांसाठी तब्बल 150 इच्छुकांचे अर्ज दाखल. नेत्यांच्या मुलांसह इच्छुकांची धर्मदाय आयुक्तालयात गर्दी आहे. अकृषक व्यापारासाठी एनए परवानगीची गरज नाही. आकारला जाणारा अकृषिक कर पूर्णपणे रद्द. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. 31 जुलैपर्यंत सरकारने कर्जमाफी करावी, अन्यथा 1 जुलैला महाराष्ट्रात रेल्वेचं चाक धावू देणार नाही. बच्चू कडू यांचा कर्जमाफीवरून सरकारला इशारा आहे. धाराशिवमध्ये उमरगा पंचायत समिती सभापती पदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच. माजी मंत्री बसवराज पाटील आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यात सभापती पदावरून संघर्ष होण्याची शक्यता.
नागपूर मनपात एमआयएम आणि मुस्लिम लीगची युती विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी केली आहे. गटसंख्या 10 झाल्यानं पालिकेत स्वीकृत नगरसेवकांची वर्णी लागणार. मल्टीहब मेट्रो स्टेशनला अजितदादांचं नाव द्या. राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांची मागणी आहे. प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र आहे. सोलापूरच्या महापौर पदावरून जरांगे आक्रमक. सोलापूरच्या ओपन जागेवर ओबीसी महापौर कसा? मनोज जरांगेंचा भाजपला सवाल. महानगर गॅस लिमिटेडचा अधिकारी भासून 15 लाखांची फसवणूक. 10 दिवसात 6 जणांची फसवणूक केल्याचं समोर. पुण्याच्या कोरेगाव भीमात परप्रांतीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्गुण हत्या. हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. शिक्रापूर पोलिसात गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू आहे. बीडचं चौसाळा कॉपी प्रकरण. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या आदेशानंतर केंद्र संचालकांसह 17 शिक्षकांविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. श्रीरामपूरमध्ये शिक्षकांकडून मुलींशी असभ्य वर्तन, आरोग्य वर्तन केल्याप्रकरणी शिक्षकांवर गुन्हा दाखल. शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शिरूरमध्ये अज्ञात व्यक्तीने केली परप्रांतीय तरुणाची हत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल. अमरावतीत अवैध रेती तस्करीवर महसूल विभागाची कारवाई. रेतीने भरलेला डंपर पकडण्याचा प्रयत्न. महसूल अधिकारी योगेश लंगडे यांना धक्काबुक्की. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. धुळ्याच्या शिरपुरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ. भरवस्तीतून 2 टिप्परची चोरी. मात्र वाहन मालकाच्या सतर्कतेमुळे राजस्थानमध्ये टिप्पर सापडलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.